चला फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आपल्याला मॅच सुरू करायची आहे. ताबडतोब आपण मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे आणि मॅचला देखील लगेच सुरुवात करायची आहे. चला फलंदाज तुमच्या जागेवरती जा. चला आपण मॅचला देखील सुरुवात करतोय. मैदानाच्या आतमध्ये कॅमेरामॅन पर्सन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील वितरित केला जातोय. एक महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. ज्या संघांनी पाण्याचे जार नेलेले आहेत त्यांना विनंती असेल पाण्याचे जार या ठिकाणी जमा करा. दोन्ही संघाचे अतिरिक्त प्लेयर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. यावेळेचा बॉल सुरेख तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पंच मॅच 2 मिनिटं थांबवा. इथं स्कोरर झाला एक जण आणि दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू स्कोरर या. सर 2 बॉल झालेत ना. 1.3 2.1 चौकार. ओके बॉलर्स नेम
सौरभला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एका बाजूने दैवाळकर सराफ नेवासा फाटा संघ मालक विजय शेठ दैवाळकर आणि त्याचबरोबर इथं रितेश कराळे पाटील यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती इथे शिवा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. तिथे सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावरती 4 धावा देखील प्राप्त होत आहेत. चौकाराबरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती जनता गॅरेज हा संघ आपण पाहतोय. 11 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. यावेळेचा बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय सीमारेषेच्या दिशेने. या चेंडूवरती देखील चौकार. हॅलो, धावफलकावरती 15 धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीसाठी फलंदाज धीरज स्ट्रायकिंग एंडला आहेत. राईट हँड बॅटर. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. इथे क्षेत्ररक्षकाला हुलकवणी देत चेंडू बाईचा इशारा कळवत आहेत. सोमनाथ आहिरे सरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अंकल यांनी बोलवलेलं आहे, आपण या ठिकाणी यायचंय. आपल्याला ज्यांच्या माध्यमातून एक आकर्षक अशी सायकल देखील लाभलेली आहे, असे सन्माननीय संतोषजी पुंड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. यावेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाठीमागे मार्गस्थ होतोय. बॉल तिथे सीमारेषेच्या लगत. या चेंडूवरती देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहेत 4 धावा. आतापर्यंत 1.5चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. धावफलकावरती 23 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. गोलंदाज शिवा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे जात खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू बरोबरीत आपण पाहतो. इथे षटक क्रमांक 2चा खेळ देखील कंप्लीट होतोय. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाचं धावफलक 23 या धावसंख्येवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सचिनला इथून पुढे मैदानावरती बघणार आहोत. सचिन पाहायचे मैदानावरती. पहिलाच बॉलवरती विरुद्ध दिशेला आक्रमण. हा बॉल देखील आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. या चेंडूवरती देखील 4 धावेंची मोहोर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 27 धावा मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत प्राप्त झाल्यात. अजून देखील इथून पुढे जर बघितलं बरीचशी षटकं देखील बाकी आहेत. 27 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. यावेळेसचा बॉल
शॉट फाईन लेगमध्ये खेळवलाय. क्षेत्ररक्षक देखील तिथे सजवलाय. त्यावरती एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. याही वेळेस सुरेख फटका सजवलाय. त्यावरती देखील चौकार. एका बाजूने जनता गॅरेजचा हा संघ आपण इथे पाहतोय. अतिशय सुरेख सुरुवात. पहिले 3 षटकामध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. चौकारांची आतिषबाजी देखील आपल्याला बघायला मिळते. धीरजच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये 17 धावा वसूल केल्यात. अजून देखील आक्रमणं मोठी बघायला मिळतील का? यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर. त्यावरती आपण पाहतोय 1 धाव देखील प्राप्त होतीये. क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा तिथे बघायला मिळतोय. त्यावरती देखील चौकार बघायला मिळतोय. 36 धावा आपल्याला आतापर्यंत मैदानावरती बघायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावेळेस देखील निर्धाव चेंडू येतोय बऱ्याचशा वेळानंतर. फलंदाज धीरजला देखील मैदानाच्या आतमध्ये रोखून धरलंय. या चेंडूवरती देखील आपल्याला डीप स्क्वेअर लेगमध्ये एक चांगला स्ट्रोक बघायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 40 धावा. एकही विकेट गमावली नाहीये. ही जमेची बाजू आपल्याला इथे जनता गॅरेजची टीमची आपल्याला बघायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आपण अ गटातील संघ अव्वल स्थानावरती आपण पाहतोय. फ्रेंड्स क्रिकेट क्लब हा संघ आपण पाहतोय 1 नंबरवरती आहे. संघ मालक जर तुम्ही बघितले मनोज भाऊ जगरे, त्याचबरोबर इथं अजय भाऊ कोळेकर यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या क्रमांकावरती CSK अर्थातच डॉक्टर गोरे यांच्या मालकीचा असलेला संघ. अजिंक्यला गोलंदाजीवरती प्रमोट केले. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला इथे बघायला मिळतोय. तर कालच्या दिवसामध्ये अ गटामधील 3ऱ्या क्रमांकावरती असलेला संघ आर्यन ब्लास्टर्स. संघ मालक जर तुम्ही बघितले प्रतापराजे हंडे यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला बघायला मिळतोय. तर बी ग्रुपमधील देखील अनेक संघ आज आपल्याला बघायला मिळतील. त्याचं देखील गणित स्पष्ट झालेलं आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. धावफलकावरती आपण पाहतो इथे जोरदार आक्रमण देखील बघायला मिळत आहेत. विकेटचं पतन होतंय. पहिला गडी इथे बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव सांगा. आसिफला आपण इथून पुढे मैदानावरती खेळताना बघणार आहोत. षटक क्रमांक आपण पाहतो इथे 4थ्या क्रमांकाचं. यावेळेचा बॉल एसटी रक्षकाकडून चूक बघायला मिळतीये. हा बॉल देखील तिथे हातामधून निसटलाय. यावरती कुठलीही धाव नसणारे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकामधील आपण पाहतो आतापर्यंत 3.4चा खेळ संपन्न झालाय. अजून देखील या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आसिफ अजूनही खातं ओपन झालेलं नाहीये. यावेळेस बीमर चेंडू बघायला मिळतोय. त्यावरती देखील आडव्या बॅटने फटका खेळवलाय. चेंडू सरळ तिथे सीमारेषा फोडतो. DPL पर्वामधील एक दिमागदार चौकार. 9+ चौकार, 5 धावेंचा बोनस.
5 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 45 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. जनता गॅरेज टीम आपण पाहतो इथे अतिशय सुरेख फलंदाजी. यावेळेचा बॉल यावर देखील आक्रमण केलंय. समोरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचत आहेत. एकच धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 46 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. चौथ्या षटकामधील शेवटचा चेंडू पाहायचा आहे मैदानावरती. इथून पुढे आक्रमण केली जाईल का? क्लिक केला, यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल. आणखीन एका विकेटचं पतन. पंच जॅकपॉट ओव्हर. ओके, कंपल्सरी आहे 5व्या षटकामध्ये जॅकपॉट ओव्हर, मॅजिक ओव्हर. नो चेंडूची घोषणा देखील मैदानाच्या आतमध्ये होतीये. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. जनता गॅरेज भूषण. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज यावेळेस देखील आक्रमण सुरेख. उंच आकाश मार्गाने बॉल पाठवलाय तिथे सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिव छत्रपतींचा छावा. बाबा इथे मिळतील 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. षटकाराबरोबर इथं संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 55 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. यावेळेचा बॉल आखूट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मॅजिक ओव्हर आहे इथे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा वसूल केल्यात. अजून देखील 7 धावा कमवायच्यात. यावेळेचा बॉल खाली राहिलेला चेंडू तिथे बघायला मिळतोय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवलेला बॉल. अजून देखील 2 चेंडू, त्यामध्ये 7 धावा मिळवणं अपेक्षित असेल. बघायचंय 2 चेंडूचा खेळ. याही वेळेचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धाव आपल्याला इथे बघायला मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी इथे क्षेत्ररक्षण करणारी टीम. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका, क्षेत्ररक्षक तैनात. धावबाची संधी तिथे बघायची, परंतु आपण पाहतो इथे पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचले तिथे फलंदाज. निर्धाव चेंडू. यावेळेचा बॉल उसळी घेणारा चेंडू होता. मोठा फटका वसूल करायचा प्रयत्न देखील बघायला मिळतोय. या चेंडूवरती देखील आपल्याला इथे निर्धाव चेंडू बघायला मिळतील. या षटकामध्ये मॅजिक ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, त्यामुळे -5, फक्त 5च धावा आपण धावफलकावरती ॲड करणार आहोत. अर्थातच संघाचा धावफलक असेल 51. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन सरांना आपण शेवटच्या क्रमांकाचं षटक घेऊन मैदानावरती बघणार आहोत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, साखळी पद्धती सामन्यातील शेवटची मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. उद्या मात्र या स्पर्धेचा महांतिम दिवस, मेगा फायनल उद्या. यावेळेचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका, डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर जाईल हा बॉल. त्यावरती देखील पाहायला मिळतोय सनसनीत चौकार. चौकाराबरोबरीत संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल. -55 धावा.
यावेळेस देखील कव्हर मध्ये उडवलेला बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल. आणखीन एक विकेट. चला नवीन फलंदाज या. यावेळेस पाहायचंय डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज प्राप्त होईल तिथे. विकेटचं पतन. नवीन फलंदाज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेसचा बॉल, तेज रफ्तार, निर्धाव चेंडू. अमोल साळवेला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस आक्रमण देखील मोठं बघायला मिळतंय. अमोलच्या बॅट मधून हा बॉल देखील तिथे पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती देखील 4 धाब्यांची मोहोर. 60 धावा. पाठीमागच्या मॅचचा हिरो. फक्त 1 षटकांची ओव्हर त्याने हाताळली होती. प्रभावीपणे गोलंदाजी आपण अमोल साळवेची देखील बघितली. याच पर्वामध्ये आपण पाहतोय शेवटचा बॉल पहिल्या डावामधील. यावेळेस देखील टोले जंग प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल असतील. याच बरोबरीत 6 षटकांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. धावफलकावरती 60 धावा. तर जिंकण्यासाठी करायच्या त्या 36 चेंडूमध्ये अ 59 धावा आहेत. माफ करा, जिंकण्यासाठी 60 धाव्यांची आवश्यकता आहे. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे बॅटर देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे.
इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे, शहानिशा देखील केली जाते आहे. आमच्या समोर तिसरे पंच देखील उपस्थित आहेत. नक्कीच तिसरे पंच तुम्ही मेगा स्क्रीनवरती देखील बघू शकता. इथे फलंदाज इथे धावबाद असतील. इथे आपण पाहतोय सामना देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख फटका तिथे मिडऑफ मध्ये मार्गस्थ केलाय. एक धाव घेतली तिथे मैदानाच्या आतमध्ये. एका धावेबरोबर इथं संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. प्रणव इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस देखील निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साखळी पद्धतीतील सामन्यातील आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. मोठा धावफलक इथे उभा केलाय. मोठ्या धावफलकाचा पाठलाग सुरू असताना आपण पाहतोय इथे चांगली गोलंदाजी देखील आपल्याला बघायला मिळते. आसिफ यावेळेचा बॉल सुरेख फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अफलातून झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. विकेटचं पतन इथे मैदानाच्या आतमध्ये होतंय. आणखीन एक हादरा मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. खरं तर संपूर्ण स्पर्धेमधील आपण पाहतो इथे गणित देखील स्पष्ट झाले. अ गटातील संघ जर तुम्ही बघितले, फ्रेंड्स क्रिकेट क्लब, CSK डॉक्टर गोरे साहेबांचा संघ, तर आर्यन ब्लास्टर्स हा संघ देखील आपल्याला अ गटामधून बघायला मिळेल. तर ब गटातील संघ इथे अव्वल स्थानावरती विघ्नहर्ता ब्लास्टर बेल पांढरी संघ मालक किशोरजी धोत्रे, तर द्वितीय क्रमांकावरती मक्तापूर ब्लास्टर संघ मालक भरतदादा काळे साहेब, तर तिसऱ्या क्रमांकावरती CSK संघ मालक डॉक्टर शंकर वंजारी, भाऊसाहेब भूमकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला बघायला मिळेल. फलंदाजाचं नाव कळवा. बॅटिंगला कोण गेले? ओमकार. यावेळेचा बॉल खाली राहिलेला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. वेग जास्त आहे. वेगाचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आतापर्यंत या षटकामध्ये एकही धाव तिथे आलेले नाहीये. गोलंदाजाची चांगली कामगिरी इथे बघायला मिळते. आसिफ जनता गॅरेजचा हा सुपरस्टार खेळाडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल फुलटॉस चेंडू होता. डाऊन दी ग्राउंड फटका तिथे बघायला मिळतोय. चेंडू सरळ तिथे जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती देखील 4 धाब्यांची मोहर आपल्याला बघायला मिळते. चौकाराबरोबर इथं संघाचा धावफलक पुन्हा एकदा गती धारण करेल. धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. आजच्या दिवसातील शेवटची मॅच उद्या अगदी दुपारच्या सत्रामध्ये आपण पहिली मॅच या मैदानावरती सुरू करतोय. उद्या पहिली क्वार्टर फायनल मैदानाच्या आतमध्ये 2 वाजता बरोबर सुरू होईल. पहिली मॅच असेल उद्या ए ग्रुपमधील. त्यामुळे उद्या ए ग्रुपमधील जे क्वार्टर फायनलला संघ गेलेत त्यांनी देखील उपस्थित राहायचे उद्या. उद्या अगदी वेळेमध्ये दुपारी 2 वाजता CSK डॉक्टर गोरे साहेबांचा संघ आणि त्याचबरोबर इथं आर्यन ब्लास्टर्स
संघ मालक प्रतापराजे हंडे यांची पहिली मॅच आपल्याला मैदानावरती उद्या बघायला मिळेल. दोन्ही संघांना सूचना असतील, अगदी वेळेमध्ये मैदानावरती उपस्थित राहायचंय. उद्या 2 वाजता पहिला चेंडू मैदानावरती टाकला जाईल. उद्या अगदी शेड्यूलनुसार आपण सर्व सामने घेणार आहोत, कारण संध्याकाळी 7 वाजता आपल्याला फायनल घ्यायची आहे. याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच आपण पाहतोय सामना देखील ऑन आहे. एका बाजूने DS संघ आपल्याला इथे बघायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने जनता गॅरेज. दोनही संघ आपण पाहतोय अतिशय चांगला खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळतोय. फुलोर लेनचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये. मोहित पटेलला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या चेंडूवरती देखील 4 धाब्यांची मोहर. चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. चौकाराबरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 14 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. 2 गडी तिथे गमावलेले आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक. यावेळेचा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकलेला चेंडू होता. तिथे जास्त काही मोठा फटका इथे बघायला मिळत नाहीये. फलंदाजांना देखील रोखून धरलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी. याही वेळेचा चेंडू सुरेख लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती देखील कुठलीही धाव नसणारे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फलंदाजांना कुठली हात खोलण्याची संधी नाहीये. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येत फटका सजवलाय. खूप उंचीवरती गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देखील प्राप्त होतीये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक. याही वेळेचा बॉल डीप लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. 1 धाव घेतलीये. दुसरीचा प्रयत्न नसेल तिथे मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 3 षटकाच्या समाप्ती अखेर संघाचं धावफलक जर तुम्ही बघितलं, 16 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी उर्वरित अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये बघायचं अजून देखील 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाजांकडून कुठली आक्रमकता बघायला मिळत नाहीये. बॉलरचं नाव कळवा. यावेळेचा बॉल आपण पाहतोय पाठीमागे तिथे सीमारेषा ओलांडतोय. चौकार येतोय. बॉलरचं नाव कळवा. फिल्डर धीरजच्या अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 20 रन 20 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. अजून देखील मॅच ऑन आहे. इथून देखील सामना होऊ शकतो. अजून देखील 40 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल जर तुम्ही बघितले तर 17 चेंडू 40 धाब्यांची आवश्यकता आहे. डावखोऱ्या शैलीचा फलंदाज यावेळेस पाहायचंय. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. पाठीमागे कुठलाही खेळाडू नसेल. आउटफील्ड काफी तेज तरार बघायला मिळतेय. या चेंडूवरती देखील चौकार. 16 चेंडूमध्ये अजून देखील 36 धाब्यांची आवश्यकता. 16 चेंडू 36 ची मॅच आहे. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे मैदानाच्या आतमध्ये. मुख्य पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. व्हाईट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. फलंदाजाला देखील मैदानाच्या आतमध्ये उभं करून ठेवलंय. फलंदाजांना इथे मोठे फटके अपेक्षित आहेत.
परंतु कुठलाही मोठा फटका मात्र बघायला मिळत नाहीये. इथून पुढे देखील पाहायचंय तो प्रयत्न राहील का. यावेळेचा बॉल वेग जास्त, गतीचा वापर देखील तिथे बघायला मिळतोय. हा चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मैदानावरती बघायला मिळतोय. या चेंडूवरती देखील कुठलीही धाव मात्र बघायला मिळत नाहीये. यावेळेचा बॉल सुरेख फटका. पाठीमागे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि या चेंडूवरती देखील चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 29 धावा. चला बॉल घेऊन या लवकर खेळाडू. यानंतर मात्र आपण जॅकपॉट ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलर्स नेम भूषण. भूषणला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती इथे पाहतोय. भूषण पाहायचंय मैदानावरती. 5व्या क्रमांकाचं षटक तो मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. इथून पुढे देखील पाहायचंय भूषणचं षटक कशा प्रकारे राहतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना देखील आपण सज्ज होताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये खर्च होतीये. अतिरिक्त धावेने धावफलक देखील पुढे जाईल. 30 धावा. अजून देखील 12 चेंडूमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅजिक ओव्हर जॅकपॉट. यावेळेचा बॉल सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडीशी मिसफिल्डिंग देखील बघायला मिळते. त्यावरती मात्र धाव येते. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख सुरेख गोलंदाजी तिथे मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती कुठलीही धाव नसणार आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल आक्रमण देखील सुरेख बघायला मिळत आहे. या चेंडूवरती पाहायचंय 6 धाब्यांची मोहर. 6 धावा इथे प्राप्त केल्यात. धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने 37 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. धावफलकावरती 43 धावा आहेत. मॅजिक ओव्हरचा फायदा आपल्याला इथे होताना बघायला मिळेल का. आतापर्यंत 14 धावा वसूल केल्यात. अजून देखील इथून पुढे 2 धाव्यांची आवश्यकता असेल. यावेळेचा बॉल अगदी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अजून देखील शेवटचा बॉल या षटकामधील इथे शिल्लक आहे.
पाहायचंय शेवटचा चेंडू या षटकामधील कशा प्रकारे टाकला जातोय. गोलंदाज भूषणकडे संधी आहे. खरं तर आतापर्यंत 14 धावा वसूल केल्यात. इथे 2 धावा येणं अपेक्षित आहे. प्लसमध्ये धावफलक जाऊ शकतो, अन्यथा मायनसमध्ये देखील तुमचा धावफलक पोहोचेल. यावेळेस पाहायचंय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. सुरेख फटका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या पंचांपासून चेंडू मार्गस्थ होतो सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती देखील चौकार. 18 धावा वसूल झाल्यात. अर्थातच 18 + 9, त्यामध्ये 9 धावा अधिकच्या ऍड केल्या जात आहेत. टोटल 55 धावा जिंकण्यासाठी फक्त 6 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. सॉरी, 56 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉलरचं नाव सांगा सर. महेश. यावेळेस पाहायचंय भन्नाट वेगाचा चेंडू. तिथे सरळ चेंडू मार्गस्थ होतो सीमारेषेच्या बाहेर आणि याच चौकाराबरोबर तिथे सामना जिंकलाय. दैवाळकर सराफ यांनी हा सामना इथे जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. तर पराभूत टीम आपण देखील सुरेख प्रयत्न या ठिकाणी केलेत. आपलं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून आभार. उद्या भेटूया सकाळी ठीक दुपारी 2 वाजता. याच मैदानावरती पहिली क्वार्टर फायनलची मॅच सुरू होईल. तोपर्यंत आपल्या सर्वांची घेतो रजा. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट. धन्यवाद. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक मिनिट, सचिन गायकवाड सरांना पाठवा. मॅन ऑफ द मॅच. सचिन गायकवाड सर, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. चला सचिन गायकवाड सर, आपण लगेच या. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय.